नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महावीर जयंती निमित्त कोल्हापुरात सलोख्याचा आदर्श. मराठा समाजाकडून जैन समाजाला कोट्यावधीची जमीन दान. सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचं प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. महावीर जयंती निमित्त मराठा समाजातील विष्णू शामराव पाटील यांनी दिगंबर जैन समाजाला कोट्यावधी रुपयांची मोक्याची जमीन दान देत समाजातील ऐक्य अधिक दृढ केलं आहे. पेठ वडगाव येथील गणेश मंदिराच्या पाठीमागे असलेली 10.5 गुंठे जागा विष्णू शामराव पाटील यांनी बक्षीसपत्राद्वारे दिगंबर जैन समाजाला दिली. या जागेची किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जात असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. याच ठिकाणी जैन समाजाचे निशिती मंदिर असून पाटील कुटुंबाची या ठिकाणशी अनेक वर्षाची श्रद्धा आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी अनंत पौर्णिमेला येथे जैन समाजाची पालखी येते, ज्यातून दोन्ही समाजामधील सलोखा अधिक दृढ झाला आहे. परिसरात वाढत्या विकासामुळे जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या असतानाही कोणताही आर्थिक फायदा न पाहता सामाजिक ऐक्य जपण्याच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी कृष्णात पाटील आणि उदय महाजन यांनी पुढाकार घेतला. जैन समाजाचे अध्यक्ष सत्येंद्र भोरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही जमीन सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमामुळे केवळ जैन समाजालाच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सलोख्याचा सकारात्मक संदेश मिळाला आहे.